योगी कुलचक्रवर्ती शिवयोगी श्री सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेच्या चौथ्या दिवशी होम मैदानातील अॅनिमेशन 2D व्हिडिओच्या शो मधून श्री सिद्धरामेश्वरांच्या चित्ररूपी चरित्रातून त्यांच्या अलौकिक महिमेचे दर्शन घडून दिले। देवस्थान पंच कमिटीने राबवलेल्या या अनोख्या उपक्रमात सहभागी भाविक श्री सिद्धेश्वरांच्या भक्तीत तल्लीन झाल्याचे पाहायला मिळाले। 45 मिनिटांच्या भव्य अशा अॅनिमेशन शो मधून ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यांच्या अगाध जीवनाचे जणू सचित्र दर्शन घडविले। मानाच्या 7ही नंदी ध्वजांची मिरवणूक होम मैदानावर रात्री 8:30 वाजता आल्यानंतर शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या महिमेच्या काही प्रसिद्ध अशा दृष्टांत कथा 30x48 फुटाच्या मध्य पडद्यावर प्रोफेशनल जर्मन मल्टी कलर HD प्रोजेक्टर हायसेटअपवर आकर्षक व्हिज्युअल इफेक्टद्वारे भाविकांना शिवांगो ओ सिद्धरामेश्वरांची जन्मकथा वात सिद्धारामाची गुरुभक्ती अतिशय उत्कृष्ट पद्धतीने सादर करण्यात आली। त्यानंतर गंधर्वाची शापमुक्ती कथेद्वारे गंधर्वाला शिवमोगो श्री सिद्धरामेश्वरांच्या चरणस्पर्शामुळे शापमुक्ती कशा प्रकारे मिळाली याचेही कथानक सादर करण्यात आले। दुसऱ्या फेरीमध्ये कुमुदशेखर नावाचा राजपुत्र कपिल ऋषींच्या शापामुळे दुचर आजाराने ग्रस्त झाला, परंतु सोन्नलगीला आल्यानंतर श्री सिद्धरामेश्वरांच्या कृपेमुळे तलावामध्ये स्नान करताच तो या दुर्धर आजारातून मुक्त झाला, याचेही कथानक उत्कृष्टपणे दाखवण्यात आले। तिसऱ्या कथेमध्ये सिद्धी साधना प्राप्त झाल्यामुळे शानो परंतु अतिशय दृष्ट अहंकारी व गर्विष्ठ अशा खपे राजोगीचे गर्वहरण सिद्धरामेश्वरांनी सिद्धी गोगाने कशा प्रकारे केले याचे सुंदर कथानक सादर करण्यात आले। चौथ्या कथेमध्ये अतिशय गरीब व झोपडीत राहणाऱ्या आजारी कस्तप्याला स्वतः शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर यांनी त्यांच्या घरी जाऊन कशा प्रकारे त्याचे निवारण केले त्याबद्दलचे अतिशय सुंदर दृष्टांत कथानकाद्वारे दाखवण्यात आले। सिद्धेश्वर महाराजांनी या शापातून त्यांना मुक्त केले। या शो नंतर समारोप करण्यात आला व समारोपानंतर उपस्थित भाविकांनी मोबाईल मधील टॉर्च लावून व सिद्धरामेश्वरांच्या जय जयकाराने चक्र अनार उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला। शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या यात्रेच्या निमित्ताने गेल्या 2-3 वर्षापासून आपण सुरू केलेल्या एस्टर शोच्या माध्यमातून सिद्धरामेश्वराचं चरित्र या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न आपण सर्वांसमोर करतोय। या दारू कामाच्या निमित्ताने या ठिकाणी दारू कामाची आतषबाजी झाली, त्यामध्ये ते 3 स्पर्धक त्यामध्ये भाग घेतले। त्यामध्ये सिद्धेश्वर फायरवर्क्स, त्याचप्रमाणे कराड आदित्य फायरवर्क्स कराड आणि दरवर्षी पहिला क्रमांक पटकवणारे आपल्या सोलापूरचे MM पटेल या सर्वांचं मी सिद्धेश्वर देवस्थानच्या वतीनं मनपूर्वक कौतुक करतो आणि अभिनंदन करतो। तशाच पद्धतीनं गेली 3 वर्ष झाले आपण नवीन पिढीला सर्व सद्भागताना सिद्धेश्वराचं चरित्र हे समजावं अशा पद्धतीची भूमिका घेऊन या ठिकाणी थोडक्यामध्ये त्यांच्या लहान काळामध्ये आपण हे काम करण्याचा प्रयत्न सुरू केला। गेली 2 वर्ष आपण लेझर बीमच्या चरित्राचा काही भाग दाखवला। यावर्षी आपण 2D अॅनिमेशनच्या माध्यमातून काही पौराणिक कथा ज्या सिद्धरामेश्वरांच्या होत्या त्या 4 पौराणिक कथा आणि काही आरत्या भीम शोच्या माध्यमातून दाखवला। यामध्ये बेंगलोरची जी चेतन यांची कंपनी आहे त्यांच्या माध्यमातून त्यांच्या टीमनी अतिशय छोट्या वेळात आम्हाला ते 3D करायचं होतं, परंतु 2D मध्ये आम्ही वेगळ्या करू शकलो आणि त्यामुळे त्यांच्या सर्व टीमचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो, कौतुक करतो आणि त्यांचे आभार मानतो। परंतु ते करत असताना अतिशय छोट्या काळामध्ये आमच्याच टीम मधले श्री संतोष पाटील यांनी या स्क्रिप्ट रायटिंगचं काम केलं। तशाच पद्धतीनं साऊंड सिस्टीम मध्ये आकाशवाणीमध्ये संतोष पवार आणि त्यांचे सर्व सहकारी प्रत्येकाची नावं मला माहित नाही, परंतु त्या सर्व टीमचं मी या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि एक चांगल्या पद्धतीने